हा आहे आल्मंड केक। आज मी तुम्हाला इथे तेल, तूप, बटर, मैदा, गूळ, साखर काही न वापरता एक वेगळ्या चवीचा टेस्टी असा आणि डिलिशियस असा आल्मंड केक कसा करायचा हे दाखवते। ह्याच्यात तेल, तूप, बटर काही वापरलं नाही, त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे त्यांच्याकरता अतिशय उत्तम असा केक आहे। तरी पण बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे। इथे मैद्याचा वापर केला नाहीये, गूळ, साखर नाही, कणकेचा केलेला आहे केक आणि बदाम घातले, त्यामुळे भरपूर प्रोटीन्स आहे। ह्याच्यामध्ये तेल, तूप, बटर जरी काही नसलं तरी हा केक खाताना घशाला चिकटत नाही, तोठरा बसत नाही। नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर असा हा डिलिशियस केक कसा करायचा ते आता बघूया। एका पॅन मध्ये 1.25 कप दूध घेते। इथे आपल्याला 1/3 कप खजूर घ्यायचा आहे। खजुराच्या बिया काढून खजूर घेतलेला आहे। तुम्ही काळा खजूर घेतलात तर जास्त चांगलं, आणि तुम्हाला गोड हवा असेल केक जास्त तर अजून थोडा खजूर तुम्ही घेतलात तरी चालेल। गॅस चालू केलेला आहे, लो टू मीडियम फ्लेम आहे। दूध जरा गरम झालेलं आहे। आता ह्या दुधामध्ये खजूर घालते। खजूर घेताना असा प्रेस करून घ्यायचा। आता हा खजूर ह्या दुधामध्ये एक 3-4 मिनिटं चांगला शिजू द्यायचा, मऊ झाला पाहिजे। 3-4 मिनिटात खजूर चांगला मऊ होतो। सीडलेस खजूर सुद्धा मिळतो, तो वापरला तरी चालेल। हे बघा दुधाला एक उकळी आलेली आहे, खजूर चांगला मऊ झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद केलाय। आता हे गार होऊ दे। गार झाल्यानंतर याची मिक्सरमधून आपल्याला पेस्ट तयार करायची। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। इथे अर्धा कप बदाम घेतलेले आहेत। हे तसेच घेतले, रोस्ट वगैरे केलेले नाही आहेत। आता हे बदाम आहेत, त्याची आपल्याला मिक्सरमधनं पावडर तयार करायची। हे बदाम भाजून वगैरे काही घेतलेले नाही आहेत, तसेच घेतलेत। छान पावडर तयार झाली आहे। इथे केक कुकरमध्ये करतोय, त्याच्याकरता कुकर आधी आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा आहे। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये खाली मीठ घेतलेलं आहे। हे मीठ मी नेहमी वापरते, त्यामुळे त्याचं काळसर थोडंसं झालेलं आहे, त्याचा रंग बदललेला आहे। मी त्याच्यामध्ये असा स्टँड ठेवलेला आहे। आता आपल्याला झाकण लावून 10 ते 12 मिनिट आपल्याला हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे। इथे पण मैद्याचा केक करत नाही आहोत, तर कणकेचा केक करतोय। त्याच्याकरता 3/4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे चाळून घेतलेलं नाहीये, पण शक्यतो अगदी बारीक फाईन पावडर अशी घ्यायची। जरासं जाड असेल तर चाळून घ्या। 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, हे दोन्ही घेताना फ्रेश घ्यायचं। हे मिक्स करूया। आता ह्याच्यात बदामाची पावडर घालूया। अर्धा कप बदामाची पावडर घातली आहे। याच मिक्सरच्या जारमध्ये हे खजूरनी दूध घेते आणि याची मिक्सरमधनं पेस्ट तयार करूया। आता हे खजूरनी दूध आहे, जे मिक्सरमधनं त्याची पेस्ट तयार केली ती ह्याच्यात घालूया आणि एकाच डायरेक्शनने असं फिरवूया। 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालते। एकदम हलक्या हाताने हे मिक्स करायचं। लागलं तर थोडंसं दूध घालायचं, थोडंसं दूध लागेल, घालते मी आता। त्या मिक्सरच्या जारमध्येच दूध घेतलं होतं, ते घालते। थोडंसं पोरिंग कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे। हे बघा छान झालेलं आहे। 1.25 कपनी वर 3 टेबलस्पून एवढं दूध घातलेलं आहे। हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची। टिनला आधी बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्याच्यावर हे घालू। आता जरा टॅप करून घ्यायचं आणि थोडं वरून असं प्लेन करून घ्यायचं। आता वरून असे बदामाचे काप घालायचे। वरनं भरपूर बदामाचे स्लाइस लावायचे। आता आपल्याला हा केक 50 ते 60 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। मी कुकरमध्ये गॅसवर बेक करते, तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक केला तरी चालेल। मिनिमम 50 मिनिटं बेक करायचं आहे। गॅसची फ्लेम लोच पाहिजे। कुकरची रिंग आणि शिट्टी दोन्ही काढायचं। 50-55 मिनिटं झालेली आहेत। किती छान झालंय बघा, एकदा चेक करूया। टूथपिक घालून बघते ह्याच्यामध्ये, हे बघा क्लिअर येते, ह्याचा अर्थ आपला केक झालेला आहे। जर ह्याला काही थोडं चिकटलं असेल तर अजून 5-7 मिनिटं केक बेक करायचा। आता मी गॅस बंद करते, तर केकचा टीन काढते मी कुकरमधनं बाहेर। आता केक डिमोल्ड करायची घाई करायची नाही, केक व्यवस्थित गार झाला पाहिजे। गार झाला की तो बाजूने असा सुटायला लागतो आणि अगदी इझिली डिमोल्ड होतो। त्याच्यावरची जाळी ठेवायची। तर गार झाल्यावर बघूया। केक आता गार झालेला आहे, काढूया। बाजूने बघा असं मोकळा झालेला आहे।
आता एकदा सुरी फिरून घ्यायची अशी साईडनी सगळीकडून, म्हणजे तो केक लगेच निघतो. अशी डिश ह्याच्यावर उपरी घालू. हा बघा किती इझी निघालाय. हे बघा इझी निघालेला आहे, अगदी स्पंजी झालाय, किती सुंदर झालाय बघा केक. तर असा हा आपला आल्मंड केक तयार झालेला आहे. तुम्ही या केकवर वरून जर मध घातलात तर आपला हनी आल्मंड केक तयार होईल आणि तो चवीला पण फार उत्तम लागतो.